तर जनतेला पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात आली आहे। शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आदेश सुद्धा जारी केलेत। जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले आहेत की जनतेला पाणी उपलब्ध करून द्या। पाणी टंचाई दिसून आल्यास जबाबदारी कलेक्टरची असंही ते म्हणाले। तर राज्यातील पाणी टंचाईवरून आता एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष दिसतंय। हंडे घेऊन महिलांना किलोमीटरची पायपीट करावी लागते आणि यावरच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवरती आलेत। त्यांनी जनतेला पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेशच जे आहेत ते कलेक्टरला दिलेत। आणि आम्ही सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला हे अधिकार दिलेले आहेत, जिथं जिथं कुठं पाणी टंचाई आहे, जिथं पाणी लोकांना मिळत नाही, त्या ठिकाणी जे सोर्स उपलब्ध आहेत त्याचा वापर करून लोकांना पिण्याचं पाणी देणं। मग तो टँकरचा वापर असेल, पिण्याच्या पाण्याचा टँकर शुद्ध पाणी देण्याच्या सूचना आणि देण्याचे अधिकार कलेक्टर महोदयांना दिलेले आहेत। कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पाण्याची वणवण आणि पाण्याची टंचाई आणि लोकांची गैरसोय होत असेल तर जबाबदारी कलेक्टरची आहे, शिओची आहे। यांनी तात्काळ याच्यावर लक्ष घातलं पाहिजे।